तांत्रिक बिघाड कशामुळे झाला, त्या कंपनीने आवश्यक त्या उपाययोजना त्यांनी केल्या होत्या का नाही, काही विद्यार्थ्यांना त्यामुळे जो काही मानसिक त्रास झाला असेल, निश्चितपणे शासन त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहे. टीसीएस सारख्या एवढ्या मोठ्या कंपनीकडून ते अपेक्षित नव्हतं, आता ते दुर्दैवानं घडलं. परंतु आपल्या माध्यमातून मी सगळ्या विद्यार्थ्यांना आश्वासित करू इच्छितोय की कोणालाही त्यांच्या संधीपासून वंचित ठेवलं जाणार नाही. त्यामुळे आजपासून राज्यातील 115 टीसीएस केंद्रावर तलाठी भरतीची संदर्भातली परीक्षा निश्चित करण्यात आली होती. त्याचं वेळापत्रक आपण जाहीर केलं. तथापि टीसीएसचा जो डेटा सेंटर जो सर्व्हर आहे त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वेळापत्रकानुसार जे पहिलं सत्र आपण होतं परीक्षेचं 9 ते 11 ते वेळेवर सुरू झालं नाही. मात्र आता टीसीएसकडून त्या तांत्रिक दोष दूर करण्यात आलेला आहे आणि जे पहिलं सत्र 9 ते 11 होतं ते आता 11 ते 1 करण्यात आलेलं आहे. त्याप्रमाणे वेळापत्रक दुरुस्त करण्यात आलं आहे. सर्व सेंटरवर जे विद्यार्थी परीक्षा करता आलेले आहेत त्यांना तसं सूचित करण्यात आलेलं आहे. दुपार सत्र जे 12 ते 2:30 होतं ते आता 2:30 ते 4:30 करण्यात आलेलं आहे. आणि तिसरं सत्र 4:30 ते 6:30 होतं ते 6:30 ते 8:30 करण्यात आलेलं आहे. सर्व निवासी उपजिल्हाधिकारी आहेत या आणि त्या यंत्रणेतील सर्व अधिकाऱ्यांना या संदर्भामध्ये स्वतः परीक्षा केंद्रावर थांबून त्या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना जो वेळापत्रकात बदल झाला त्याची माहिती देऊन याच्यामध्ये आवश्यक ती सर्व उपाययोजना आपण केलेल्या आहेत. त्यामुळे कोणी विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याच्या स्पष्ट सूचना शासनाने दिलेल्या आणि आम्ही ती खबरदारी घेतो. मोठ्या संख्येने अर्ज आलेली होती आणि एकंदरीत ज्या प्रकारे पारदर्शकता ठेवायला पाहिजे होती त्यासाठी टीसीएसकडे काम केलं जात होतं. मात्र अशा प्रकारे सर्व्हर डाऊन होण्याची समस्या पहिल्याच परीक्षेमध्ये उद्भवलेली आहे. त्यामुळे कंपनीला पण काही जबाबदार किंवा दोषी ठरवण्याची कारवाई होईल. याचं कसं की पहिल्या टप्प्यामध्ये साधारण आता बऱ्याच विभागाच्या परीक्षा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. आता तांत्रिक बिघाड कशामुळे झाला, त्या कंपनीने आवश्यक त्या उपाययोजना त्यांनी केल्या होत्या का नाही, आता आमच्या विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना या संदर्भात चौकशी करण्याची सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर एक मी आपल्या खात्री देऊ इच्छितो आपल्या माध्यमातून सगळ्या विद्यार्थ्यांना की या तांत्रिक दोषामुळे वेळापत्रकामध्ये बदल झालेला आहे. काही विद्यार्थ्यांना त्यामुळे जो काही मानसिक त्रास झाला असेल, निश्चितपणे शासन त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहे. खरं म्हणजे टीसीएस सारख्या एवढ्या मोठ्या कंपनीकडून ते अपेक्षित नव्हतं, आता ते दुर्दैवानं घडलं. परंतु आपल्या माध्यमातून मी सगळ्या विद्यार्थ्यांना आश्वासित करू इच्छितोय की कोणालाही त्यांच्या संधीपासून वंचित ठेवलं जाणार नाही. सर्वांच्या परीक्षा आपण त्या ठिकाणी घेणार आहोत.